हे बघा, ही आपली मस्त नानकटाई छान तयार झाली. थोडीशी खाली जरा जास्त भाजली. मोडून बघते. हे बघा, मस्त अशी आतून खुसखुशीत झाली. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी नानखटाई बनवणार आहे. त्यासाठी बघा मी काय काय घेते दाखवते. हा एक कप मैदा घेतला आहे. पूर्ण भरून नाही घेतला आहे कप, थोडासा कमी घेतला आहे. अर्धा कप पिठी साखर, चिकटून बसली साखर जरा ती. हा 2 चमचे रवा घेतला आहे, बारीक रवा. दोन चमचे बेसन पीठ, म्हणजे पोहे खायचे 2 चमचे. आता चाळून घेते मी सगळं. साखरेच्या वगैरे गुठळ्या नको राहायला म्हणून चाळून घेते. साखरेचे कण राहिलेतच थोडेसे. ते मी मिक्सरमधून काढलेली साखर आहे ना, रेडीमेड पिठी साखर नाही आहे म्हणून निघाले दाणे थोडेसे. साखर चिकटलेली. ह्यात मी तूप घातलं बघा, अर्धा कप. इकडे कढई प्रीहीट करायला ठेवली. स्टँड ठेवला आहे मध्ये, बारीक गॅसवर ठेवली. आता हे मी मिक्स करून घेते जरा हलक्या हाताने. जास्त दाबून नाही घ्यायचं, हलक्या हलक्या हाताने गोळा करून घ्यायचा. त्यात थोडी बेकिंग पावडर घातली मी, 1 पाव चमचा. बेकिंग पावडर नसेल तर सोडा घातला तरी चालतो थोडासा. आता हे मी हलक्या हलक्या हाताने भिजवून घेते, म्हणजे त्या तुपातच मिक्स करून घ्यायचा गोळा. तुपातच साखर मिक्स करून घ्यायची सुरुवातीला आधी, पण मी ते सगळंच एकत्र करायला घेतले. त्यामुळे जरा थोडंसं 1-2 मिनटं वेळ लागेल मिक्स व्हायला. तूप कमी वाटलं तर थोडंसं घालायचं अजून. हळूहळू त्याचा असा गोळा तयार करायचा. सगळं मिक्स करून घेतलं बघा. गोळा बनला बघा. आता जरा हळूहळू करायला लागतं. अगदी आपण भरभर कसं कणिक भिजवतो तसं नाही भिजवायचं. भरपूर तूप असल्यामुळं कसं ते एकजीव होतं, पण थोडा वेळ लागतो मळायला. भिजवून ठेवलं ते. ह्या डिशला एक आम्ही बटर पेपर लावला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेते. नुसत्या डिशला जरी तूप लावून घेतलं तरी चालतं, बटर पेपर नसला तर. थोडंसं तूप लावून घेते त्याला.
आता याचे गोळे करायला घेते मी. आपल्याला जसे लहान मोठे करायचे तसे करायचे. मी जरा बारीक बारीकच करणार आहे, म्हणजे एका डिशमध्ये किती मावतील तेवढे ठेवते. हलक्या हाताने जर असं दाबून हे बघा असे गोळे करून ठेवते. सगळे गोळे घेते करून. हे त्याला काहीतरी काजू, बदाम किंवा मग पिस्ते वगैरे लावले तरी चालतात. ह्याला मी बदाम लावून घेते. छोटे छोटे बदाम आहेत ते लावते. मोठे असले तर त्याचे काप करून लावायचे. सगळे बदाम लावून घेते त्याला. लावून झाले सगळे बदाम. छान दिसते बघा, मस्त असे. आता ते कढईमध्ये स्टँड ठेवले, त्याच्यावर हलक्या हाताने ठेवते कारण कढई तापलेली आहे ना. आता हे 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर झाकून ठेवते. गॅस मंदच ठेवायचा. 20-25 मिनिटं झाली बघा. उघडून बघते. झाल्यासारखे तर दिसत आहेत. बघूया जरा आता निघतायत का. हळूच काढून बघते. चटके बसतात ना. थोडंसं जरा जास्त भाजलेत. छान फुलल्यात पण नानखटाई. जरा एक 5 मिनिटांनी काढते, गरम आहेत ना. मस्त भाजलेत अशा. अशी आपली मस्त घरच्या घरी नानखटाई बनली बघा. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.